सरपंच महापरिषदेच्या दुसऱ्या दिवशी सरपंचांना जैन हिल्स इथं सुरू असलेल्या वेगवेगळ्या संशोधनाची माहिती शिवार फेरीतून देण्यात आली। यावेळी मातीविना कमीत कमी जागेत हिरवा चारा निर्मिती करण्याच्या हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती तंत्राची माहिती घेऊयात जैन हिल्स इथल्या SM पाटील यांच्याकडनं। हे जे आहे हायड्रोपोनिक्सचं चारा यंत्र आहे, यामध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि पाणी आणि त्याच्याबरोबर त्याचं फर्टिलायझर्स हे सगळं जे आहे मेंटेन केलं जातं। याला कंट्रोलर्स लावलेले आहेत। त्याच्याबरोबर रात्रीच्या वेळेस लाईट, आर्टिफिशियल लाईटच्या याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली आहे। हे जे LED लॅम्प्स आहे, LED लॅम्प्स इकडे तुम्ही बघाल, हे LED लॅम्प्स लावलेले आहेत या ठिकाणी। तर हे लाईट रात्रीच्या वेळेस जेव्हा ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस लाईट कमी होऊन जातो, तर पिकांना लागणारा जो लाईट असतो, रिक्वायर्ड लाईट, अन्न पुरवठा तयार करण्यासाठी जो रिक्वायर्ड लाईट असतो तो कमी झाल्यामुळे आर्टिफिशियली त्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी इरिगेशन आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी फॉगर्स सिस्टीम याची त्याच्यामध्ये या सिस्टीम मध्ये अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी 7 दिवसाचं सायकल आहे मक्याचं। रोज संध्याकाळी सकाळच्या वेळेस इथं सीड लावायचं, संध्याकाळी भिजत ठेवायचे आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी ते सीड इथं ट्रान्सप्लांट करायचं, पहिला टप्पा। दुसऱ्या दिवशी हा ट्रे इथं येईल, तिसऱ्या दिवशी इथं येईल, चौथ्या दिवशी इथं येईल, 5व्या दिवशी इथं येईल, 6व्या दिवशी इथं येईल, 7व्या दिवशी हा रेडी फॉर हार्वेस्टिंग राहील। किती उंच होतं म्हणजे? हे जवळपास आता तुम्ही जर बघितलं याची उंची जी आहे 10 ते 12 इंच, 12 इंचाच्या वरती उंची याची वाली। आणि या ठिकाणी काय करायचं, हे जे बायोमास तयार झालेलं आहे, रोज खाली 2.5 किलो सीड टाकतो आपण, बरोबर। वरती जो टोटल बायोमास तयार होतो या मशीन मध्ये हा 15 ते 17 किलो बायोमास तयार होतो, 2.5 किलो पासून। 2.5 किलो पासून। पण या बायोमास मध्ये काय आहे की ह्या ज्या मुळा आहेत, ह्या मुळा तुम्ही खत म्हणून बाजूला काढायच्या टोटल, आणि वरचा जो हिरवा चारा आहे याला कट करायचा, हा जनावरांना द्यायचा। हे हाय न्यूट्रिशियस व्हॅल्यू यामध्ये असते आणि हा खत म्हणून ज्या मुळा आहेत त्या खत म्हणून उपयोग होतो, कंपोस्ट म्हणून उपयोग होतो। परत हा ट्रे खाली झाल्यानंतर त्यामध्ये सीड भरायचं, परत पहिलं खाली टाकायचं, असं रोज सायकल आहे। म्हणजे रोज हार्वेस्ट करायचं आणि रोज नवीन सीड लावायचं। हे सगळी हायड्रोपोनिक सिस्टीम आहे। न्यूट्रिशियस व्हॅल्यू याच्यामध्ये हायेस्ट आहे। नॉर्मल चाऱ्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कमी असते, तो व्हॉल्युमेट्रिक बेसिस म्हणून आपण त्याला जनावरांना देतो, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू खूप कमी असते। पण हिरव्या चाऱ्यामध्ये आणि हे जे आहे इनिशियल स्टेज असल्यामुळे याच्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू भरपूर जास्त आहे। दुसरी गोष्ट, याला जमिनीची गरज नाही, कारण नॉर्मली तुम्ही मका जर जमिनीत लावला तर 3 महिने शेत अडकतं, 3 महिने शेत म्हणजे तुम्ही दुसरं कोणतंच पीक घेऊ शकत नाही। या ठिकाणी तुम्हाला रोज हार्वेस्टिंग मिळतं आणि ते शेत तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता। किती बाय किती आणि किती जनावरांची कॅपॅसिटी याची? आता याच्यासाठी हे जे आहे सद्यस्थितीत जे लावलंय ते 2 जनावरांसाठी सफिशियंट आहे। दोन जागा, ही जागा जी आहे याच्याला जवळपास तुम्हाला 1.5 मीटर बाय 2.5 मीटरची जागा लागते, मोजकी जागा लागते। तुमच्याकडे जनावर जास्त असतील तर हे मोठी पण सिस्टीम करू शकतो याच्यामध्ये आपण। आपलं कॉस्टिंग काय आहे? याचं कॉस्टिंग जवळपास $2.25 लाख येते। मोठ्या प्रमाणात केलं तर कॉस्टिंग कमी होईल। या इक्विपमेंट जर त्यांनी घेतल्या घरी तर त्या इक्विपमेंट याच्यामध्ये काय थोडं सायंटिफिक आहे, म्हणजे बनवण्यासाठी जे जशी पिकाची जी गरज आहे याच्यामध्ये कंट्रोलर्स लावलेले आहेत, इलेक्ट्रिकल कंट्रोलर्स वगैरे सगळं लावलेलं आहे। ते टेम्परेचर मेंटेन करतात, याच्यामध्ये सेन्सॉर्स लावलेले आहेत, त्या टेम्परेचर प्रमाणे याची सिस्टीम चालते। त्याच्यामध्ये ह्युमिडिटी सेन्सॉर्स लावलेला आहे, तर जेव्हा आर्द्रता कमी होते त्यावेळेस ते फॉगर सिस्टीम चालू होते। त्याच्यामध्ये ड्रिप सिस्टीम लावलेली आहे। फर्टिलायझर्स जे आहेत, लिक्विड फर्टिलायझर्स, ते ड्रिप सिस्टीम थ्रू याला स्प्रे केले जातात। हे हायड्रोपोनिक सिस्टीम आहे, माती नाही याच्यामध्ये, मातीशिवाय जो चारा मिळतो तो आहे। आणि हे कशासाठी, जसं तुमचं शहर आहे, शहरामध्ये जे आपण गोठे पाळतो त्यांना चारा मिळत नाही, त्यांना मग बाहेरून आणावा लागतो चारा। उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी चारा मिळत नाही, हिरवा चारा मिळत नाही रोज जनावरांना। आणि जनावरांना दुभते जे जनावर असतात त्यांना हिरवा चारा खूप गरजेचा असतो, आणि तो चारा आपण रोज या ठिकाणी अशा पद्धतीने मिळवू शकतो। याच्यामुळे आहार जो देतो आपण, पशु आहार देतो, त्याची काय संख्या कमी, त्याचं प्रमाण काय कमी होऊ शकतं का हे दिल्यामुळे? पशु आहाराचं बट नॅचरल आहे ना, तुम्ही जो कोरडा चारा देतात आणि हा ग्रीन फॉडर आहे, बरोबर, तर बट नॅचरल तुम्हाला याच्यामध्ये कसं आहे, न्यूट्रिशियन्स व्हॅल्यू हायर असल्यामुळे व्हॉल्यूम तुम्हाला कमी लागतो आणि जनावरांची दुधाची जी हे आहे क्वांटिटी ती वाढण्याची जास्त शक्यता याच्यामध्ये आहे। आता येणाऱ्या 20, 25, 30 वर्षानंतर ज्या टेक्नॉलॉजी पुढे येणार आहेत भविष्यात, त्याच्या सगळ्या टेक्नॉलॉजी ज्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहे, माती विना शेती। आतापर्यंत आपण आडवे पसरत होतो शेतीमध्ये, या ठिकाणी उभ्या पद्धतीची शेती झाली। आता तुम्ही हे सुद्धा एक उभ्या पद्धतीची शेती झाली, मजल्याची शेती झालेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला आडवी जमीन जरी आता रोज दिवसेंदिवस काय होतं, पॉप्युलेशन वाढतं, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, त्याच्यामुळे जमीन कमी होत चालली आहे।
तर जमीन जर कमी होत चालली आहे तर आपल्याला आडवा पसरता येणार नाही. तर आपल्याकडे एकच चान्स वरती जायचा, तर वर सरकायचं आपण. म्हणून हे व्हर्टिकल फार्मिंग आहे.